सोलापुरातील तेलुगू भाषिक महिला नवरात्री उत्सवामध्ये अष्टमीला ब्रतुकम्मा साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे। विविध फुले एकत्र करून मनोरासारखे सजवून मध्यभागी हळदीच्या साहाय्याने श्री गौरी देवी श्री गौरम्मा बनवून तिचे मनोभावे विधिवत पूजा करून ब्रतुकम्मा भोवती फेर धरत लोकगीते म्हटले जाते। सोलापुरात मात्र अष्टमीलाच ही विविध फुलांचा ब्रतुकम्मा तयार करण्याची परंपरा आहे। तेलंगणा राज्यात आजही 9 दिवस मुली, युवती आणि महिला एकत्र येऊन ब्रतुकम्मा भोवती फेर धरतात। 9 दिवसांसाठी 9 नावे आहेत। सोलापुरातील तेलुगू भाषिक महिलांसाठी नवरात्रोत्सवात अष्टमीला म्हणजेच मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरी शंकर कोंडा, उपाध्यक्ष नागेश सरगम व सखी संगमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, उपाध्यक्षा लक्ष्मी येनगंदुल, सचिवा रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सविता येदूर यांनी दिली आहे। ब्रतुकम्मा ही स्पर्धा पोलीस मुख्यालयाजवळील विवको प्रोसेस समोर असलेल्या श्री मार्कंडे उद्यानात होईल। सोलापुरातील श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगमच्या वतीनं तेलुगू भाषिक महिलांसाठी आपली संस्कृती परंपरा आपल्या हातात या अनुषंगानं ब्रतुकम्मा भोवती फेर धरत सर्वोत्कृष्ट पारंपरिक नृत्य करणाऱ्या एकूण 5 महिलांना आकर्षक साड्या बक्षीस स्वरूपात दिले जाईल। सर्वोत्कृष्ट ब्रतुकम्मा सजावटीसाठी एकूण 3 आकर्षक साड्या पारितोषिके म्हणून दिले जाईल। तसेच पारंपरिक सर्वोत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या एकूण 3 महिलांना आकर्षक साड्या बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे। सोलापुरातील नामवंत असलेल्या चाटला पैठणी सेंटर तर्फे देण्यात येणार आहे। जगातील लोकसंख्येनुसार झाडे कमी प्रमाणात असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे। रोपे कसे लावावेत, त्यांचे संगोपन कसे करायचे आदी बाबतीत पुणे येथील हरित मित्र परिवाराच्या प्रमुख डॉक्टर महेंद्र घागरे हे मार्गदर्शन करणार आहेत। तसेच तेलुगू भाषिक महिलांना त्यांच्या कर्तृत्वाला उभारी देण्यासाठी लवकरच तेलुगू वारी रुचुलू तेलुगू जणांचे स्वाद फूड फेस्टिवल आयोजन करण्यात येणार आहे। फक्त तेलुगू भाषिक महिलांसाठीच असणार असून इच्छुकांनी 90 21 55 14 31 गौरी शंकर कोंडा यांच्याशी संपर्क साधावा। ब्रतुकम्मा उत्सवात जास्तीत जास्त तेलुगू भाषिक महिलांनी सहभागी व्हावेत असे आवाहन फाउंडेशन व सखी संगमच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे। नमस्कार, मी सविता राजीव येदूर, पद्मशाली सखी संगमच्या कार्याध्यक्षा। सोलापुरातील तेलुगू भाषिक महिलांसाठी नवरात्री उत्सवामध्ये दिनांक 30 सप्टेंबर रोजी मंगळवारी अष्टमीला संध्याकाळी ठीक 7 ते 8 वेळेस ब्रतुकम्मा हा कार्यक्रम मार्कंडे उद्यान येथे आयोजित करण्यात येत आहे। तरी सर्व तेलुगू भाषिक महिलांनी व मुलींनी या कार्यक्रमात येऊन शोभा वाढवावी। श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संगम आयोजित हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे। या कार्यक्रमासाठी चाटला साडी सेंटर तर्फे 11 साड्या भेट म्हणून देण्यात येणार आहे। त्यात आपण 5 साड्या सर्वोत्कृष्ट पारंपरिक नृत्य करणाऱ्यांसाठी देणार आहोत। 3 साड्या पारंपरिक वेशभूषा करणाऱ्यांसाठी दिले जाणार आहे व 3 साड्या सर्वोत्कृष्ट ब्रतुकम्मा सजावट करणाऱ्यांसाठी देण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहभाग होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती। पद्मशाली सखी संगमचे संस्थापक गौरी शंकर कोंडा, उपाध्यक्ष नागेश सरगम आणि पद्मशाली सखी संगमचे अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, उपाध्यक्षा लक्ष्मी येनगंदुल, सचिव रुचिरा मासम यांनी व्यक्त केले आहे। जगातील लोकसंख्येनुसार झाडे कमी झाले आहेत, पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे। त्यासाठी रोपे लावावेत व त्याचे संगोपन कसे करावे यासाठी पुणे येथील हरित मित्र परिवाराचे प्रमुख डॉक्टर श्री महेंद्र घागरे हे त्यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। तसेच तेलुगू भाषिक महिलांना त्यांच्या कर्तृत्वाला उभारी देण्यासाठी लवकरच तेलुगू वारी रुचुलू फूड फेस्टिवल आयोजित करण्यात येणार आहे। त्यासाठी संस्थापक गौरी शंकर कोंडा यांच्याशी संपर्क साधावे ही नम्र विनंती। धन्यवाद।